हॅलो विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण इलेक्ट्रो टायमरच्या पार्ट 1मध्ये IC555 जे इलेक्ट्रॉनिक्स टायमर आहे त्याचं आपण स्पेसिफिकेशन आणि पिन डायग्राम वगैरे बघितलं होतं आणि थोडक्यात परिचय बघितला होता. आज आपण इलेक्ट्रो टायमरच्या पार्ट 2च्या व्हिडिओमध्ये बघत आहोत इंटरनल डायग्राम ऑफ IC555. म्हणजे IC555च्या आतमध्ये काय असते ते आज आपण बघणार आहोत आणि याची कार्यपद्धती म्हणजे वर्किंग कशी असते ते आपण बघणार आहोत. तर IC555 मध्ये दोन कंपॅरेटर 1, कंपॅरेटर 2, एक फ्लिप फ्लॉप आणि आउटपुट स्टेज असते. आउटपुट स्टेज हे दाखवलेले आहे. त्याचप्रमाणे दोन स्विचिंग ट्रान्झिस्टर असतात. ट्रान्झिस्टर T1 आणि T2 असे दोन स्विचिंग ट्रान्झिस्टर असतात आणि 3 रेजिस्टर दाखवलेला आहे. त्याला व्होल्टेज डिवायडर नेटवर्क किंवा सर्किट म्हणतात. हे सारखे इक्वल व्हॅल्यूचे रेजिस्टर आहेत. RR हे असे 3 इक्वल सिरीज रेजिस्टर डिवायडर नेटवर्क म्हणून वापरलेले असतात. तर व्होल्टेज डिवायडर अक्रॉस 3 इक्वल सिरीज रेजिस्टर प्रोव्हाइड रेफरन्स व्होल्टेज. हे जे 3 रेजिस्टर असतात तर हे रेफरन्स व्होल्टेज या सर्किटला प्रोव्हाइड करत असतात फॉर द 2 कंपॅरेटर. म्हणजे ह्या दोन्ही कंपॅरेटरला C1 आणि C2ला रेफरन्स व्होल्टेज प्रोव्हाइड करत असतात. द कंपॅरेटर C1 इज प्रोव्हाइडेड विथ फिक्स व्होल्टेज 2/3 ऑफ VCC. म्हणजे कंपॅरेटरला किती व्होल्टेजची आवश्यकता असते? 2/3 ऑफ VCC. म्हणजे VCCच्या 2/3 टाइम्स एवढे व्होल्टेजची गरज असते. तर कंपॅरेटर C2ला इज प्रोव्हाइडेड 1/3 ॲट दिस पॉईंट 1/3 of VCC voltage provided by this resistive network. Okay, these reference voltage are required to control the timing. हे जे रेफरन्स व्होल्टेज असते याचं टायमिंग कंट्रोल करण्यासाठी दिलं जातं. द टायमिंग कॅन बी कंट्रोल एक्सटर्नली बाय अप्लाइंग व्होल्टेज टू पिन नंबर 5. तर हे टायमिंग बी आपण एक्सटर्नली व्होल्टेज देऊन नियंत्रित करू शकतो तो पिन नंबर 5ला. इफ नॉट रिक्वायर्ड, जर याची काही गरज नसेल तर या पिन नंबरला आपण 0.01 मायक्रोफॅरेड 0.01 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर जोडून त्याला आपण ग्राउंड करतो. आलं लक्षात? देन विथ 0.01 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर इट इज बायपास टू ग्राउंड. याला बायपास केलं जातं 0.5 पिन नंबर 5ला. व्हेन पिन नंबर 6 व्हेरी 6 दिस कंपॅरेटर 1 का नॉन इन्वर्टिंग टर्मिनल, दैट इज द पिन नंबर 6. व्होल्टेज गोज अबाउट 2/3 VCC. जेव्हा या पॉईंटचे व्होल्टेज 2/3 VCCच्या वर जातं VCC, देन कंपॅरेटर C1 इज टर्न ऑन. तेव्हा हा कंपॅरेटर जो 1 आहे C1 लिहिला आपण, कंपॅरेटर 1 काय होतो? टर्न ऑन होतो म्हणजे ॲक्टिवेट होतो. अँड गिव्ज द रिसेट सिग्नल टू फ्लिप फ्लॉप. गिव्ह द रिसेट सिग्नल टू फ्लिप फ्लॉप. देन आउटपुट ऑफ फ्लिप फ्लॉप गोज टू हाय. म्हणजे जेव्हा रिसेट सिग्नल इकडून मिळते कॉम्पॅरेटर 1 कडून तर फ्लिपफ्लॉपचं आउटपुट काय होतं? हा हाय होतो. अँड आता इथं हाय मिळाल्यामुळे हा ट्रान्झिस्टरला हे व्होल्टेज मिळतं बायसिक. त्यामुळे हा ट्रान्झिस्टर T1 काय होतो? ॲक्टिवेट होतो म्हणजे ऑन होतो. म्हणजे दिस हाय आउटपुट ऑफ फ्लिपफ्लॉप हाय आउटपुट टर्न्स ऑन द ट्रान्झिस्टर T1. व्हेन पिन नंबर 2 voltage goes below 1/3 of VCC.
म्हणजे जेव्हा पिन नंबर 2चे व्होल्टेज 1/3 VCCच्या खाली येते तेव्हा कॉम्परेटर 2 काय होतं, हा ॲक्टिवेटेड होतो, मीन्स टर्न ऑन होतो अँड गिव्ह द सेट सिग्नल टू फ्लिप फ्लॉप. आणि येथून हा सेट सिग्नल कोणाला देतो, फ्लिप फ्लॉपला देतो. गिव्ह द सेट सिग्नल टू फ्लिप फ्लॉप. देन आउटपुट ऑफ फ्लिप फ्लॉप गोज लो. देन आउटपुट ऑफ फ्लिप फ्लॉप गोज लो अँड टर्न्स ऑफ ट्रान्झिस्टर T1. म्हणजे याचा व्होल्टेज जर आपण लो झाला म्हणजे एक लो म्हणजे 0 झाला तर हा ट्रान्झिस्टर T1 काय होतो, ऑफ होतो. अँड ब्रिंग द आउटपुट लेवल टू हाय. आणि ब्रिंग द आउटपुट लेवल टू हाय हे कसं होतं, अँड ब्रिंग द आउटपुट लेवल टू हाय. आणि ते काय होतं, इक्वल टू सप्लाय व्होल्टेज. म्हणजे हाय होतं याचं 0 आउटपुट स्टेज, तर हे हाय होतं. हाय म्हणजे इक्वल टू सप्लाय व्होल्टेज मीन्स VCC. लक्षात, इक्वल टू सप्लाय व्होल्टेज. नाव टू रिसेट द फ्लिप फ्लॉप सेपरेट. जर आपल्याला फ्लिप फ्लॉपला पुन्हा अलगून किंवा सेपरेट रिसेट करायचं असेल तर या ठिकाणी रिसेट टर्मिनल आहे पिन नंबर 4. कुठं आहे पिन नंबर 4, तर हा पिन नंबर 4 दाखवलेला आहे, ज्याचा आपण रेफरन्स व्होल्टेज लिहिला आहे. रिसेट टर्मिनल्स हा आहे, ठीक आहे. तर ह्या रिसेट टर्मिनलला आपण काय देऊ, सेपरेट व्होल्टेज देऊ, प्रोव्हाइडेड इन अ टायमर देऊन याला आपण रिसेट करू शकतो. आणि जर याची जेव्हा आवश्यकता नसेल तर याला आपण काय करतो, VCCला डायरेक्ट कनेक्ट करतो. वेन रिसेटिंग इज नॉट रिक्वायर्ड देन इट इज कनेक्टेड टू प्लस VCC. जर याची गरज नसेल एक्स्ट्रा रिसेट करण्याची तर मग हा रिसेट टर्मिनलला डायरेक्ट आपण सॉर्ट करतो, कोणाला, VCCला. गॉट इट. नाव ट्रान्झिस्टर T2 इज यूज. आता हा ट्रान्झिस्टर T2 जो वापरलेला आहे कशासाठी, इट इज द यूज एज ए बफर. कशाचा बफर आहे हा, बिटवीन फ्लिप फ्लॉप अँड ट्रान्झिस्टर T1. बिटवीन फ्लिप फ्लॉप अँड ट्रान्झिस्टर T1 मध्ये हा एक बफरचा काम करतो. कळलं. त्याच्यानंतर आपण हे पाहिलेलं आहे की बफर म्हणून हा काम करतो. आउटपुट ऑफ फ्लिप फ्लॉप इज गिवन टू आउटपुट स्टेज. याचा जो फ्लिप फ्लॉपचा आउटपुट आहे आउटपुट स्टेजला दिला जातो, गिवन टू आउटपुट स्टेज फ्रॉम विच आउटपुट टर्मिनल इज टेकन आउट. हा दाखवलेला ज्याच्यामधून आपण आउटपुट टर्मिनल दाखवलेला. टू डिस्चार्ज टर्मिनल एक्सटर्नल कॅपॅसिटर इज कनेक्टेड. जर याला आपण डिस्चार्ज करायचं तर एक्सटर्नल कॅपॅसिटर आपल्याला इथं डिस्चार्जला जोडता येतो. डिस्चार्ज टर्मिनल हा टर्मिनल दाखवलेला आहे 7 नंबरचा. टू डिस्चार्ज द टर्मिनल एक्सटर्नल कॅपॅसिटर इज कनेक्टेड वेन T1 इज ऑफ. जेव्हा T1 इज ऑफ असतो, वेन T1 इज ऑफ देन कॅपॅसिटर चार्जेस. म्हणजे हा जेव्हा ऑफ असतो तेव्हा कॅपॅसिटर चार्जेस. अँड व्हेन T1 इज ऑन, जेव्हा T1 ऑन असतो देन कॅपॅसिटर डिस्चार्ज थ्रू द ट्रान्झिस्टर T1. तर अशा प्रकारे जेव्हा T1 ऑफ असतो तेव्हा कॅपॅसिटर चार्ज होतो अँड जेव्हा T1 ऑन होतो तेव्हा कॅपॅसिटर डिस्चार्ज होतो थ्रू द ट्रान्झिस्टर T1. तर अशा प्रकारे यामध्ये हे इंटरनल याचं वर्किंग असते. तर हे महत्त्वाचं आहे. जर हे वर्किंग तुम्हाला समजलं असेल तर पुढे आपल्याला मल्टी व्हायब्रेटर्स शिकायचे आहेत ह्या चॅप्टरमध्ये, तर त्याची वर्किंग समजेल. तर पुन्हा जर तुम्हाला एक वेळेस लक्षात आलं नसेल तर पुन्हा हा व्हिडिओ बघून पॉज करू बघा. आणि याची मी नोट्स तुम्हाला पाठवणारच आहे क्लासरूमवर, तर ते तुम्ही लिहून टाका आणि त्याचा चांगल्यानं अभ्यास करा. तर आजच्या दिवशी हा आपण थांबतो या ठिकाणी. आपण छोटे व्हिडिओ तयार करू ताकी तुम्हाला समजण्याकरता इझी जाईल. एक मोठं व्हिडिओ बनवणार नाही. तर आजच्या पुरता हा व्हिडिओ इथं संपलेला आहे. म्हणजे इंटरनल डायग्राम ऑफ IC 555 पाहिलेला आहे, त्याची वर्किंग पाहिलेलं आहे, त्याच्या आतमध्ये काय असते
ते पाहिलेलं आहे आणि हे कंपॅरेटर जे आहेत ते कसे काम करतात ते पण पाहिलेलं आहे. आलं लक्षात? ठीक आहे, धन्यवाद.